गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, आम्ही आलो आहोत त्र्यंबकेश्वर येथे शंभू भोलेनाथाच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो की राहायचं कसं. तर राहण्याची एकदम उत्तम सोय म्हणजे इथे गजानन महाराज संस्थान. इतका मोठा परिसर आहे इथे की आपल्याला 3 रूमचे आपण जर तिघे चौघे असाल तर आपल्याला 3, 4, 5 बेडचे सुद्धा रूम मिळतात. 2 रूमची पण बेड मिळते आणि आपल्याला सगळ्यात कमी दरात म्हटलं तर 60 रुपयापासून सुद्धा इथे एक बेड आपल्याला मिळतो. आंघोळीची अगदी व्यवस्थित व्यवस्था आहे आणि अगदी स्वस्त दरात आपल्या इथे जेवण, नाश्ता आणि एकदम हायजेनिक सगळं. तुम्ही वातावरणच बघू शकता किती फ्रेश आहे. सगळीकडे झाडी वगैरे लावलेली आहे आणि स्वच्छता तर एवढी आहे की कुठेच तुम्हाला असं धूळ किंवा म्हणजे असं काही घाण कचरा वगैरे दिसणार नाही. तुम्ही परिसर पाहू शकता. हे मंदिर आहे गजानन महाराजाचं. सगळ्यात सेंटर पॉईंटला हे मंदिर आहे. आपण सुरुवातीला जेव्हा गेटमधून येतो तेव्हा थोडंसं चालत आलं पुढे की काही अंतरावर एवढं भव्य गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि बाकीचा जो परिसर आहे तिथे रूम्स आहेत आपल्याला राहण्यासाठी. मी तुम्हाला दाखवेन. ये बाळा, आपण दर्शनासाठी निघालोय गजानन. हे आहे इथे मंदिर. इतकं सुंदर आहे. मार्बलने बनवलेलं हे मंदिर आहे. सुंदर हे ठिकाण आहे. तुम्ही बघा, इथे आपण एक 10 मिनिटं जरी बसलो तरी आपल्याला एवढं छान वाटेल. इतकं सुंदर इथलं वातावरण. गजानन महाराजांचं आमचं आज दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, मध्ये कॅमेरा नेण्यास सक्त मनाई आहे. कॅमेरा, मोबाईल असं कुठलं पण आपण इथे शूटिंग. परिसर दाखवी आजूबाजूचा. किती निसर्गरम्य वातावरण आहे हे तुम्हाला कळेल. आणि इथून मंदिराला जाण्यासाठी आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिट बास आहेत. खूप आहे. इतकं जवळ हे अंतर आहे मंदिरापासून. आपण इथे राहणं खूप योग्य आहे आणि इथले सेवेकरी लोक, कर्मचारी लोक अतिशय व्यवस्थित. तुम्हाला इथे आल्यानंतर कळेल की त्यांचं जे आपल्याशी वागणूक आहे, त्यांचं बोलणं अतिशय छान. आपल्याला एकदम घरच्यासारखं इथे वाटेल. इतकं सुंदर असं इथे वातावरण आहे. तुम्हाला मी पूर्ण या मंदिराचा परिसर, इथल्या गजानन संस्थानाचा परिसर मी आज दाखवेल. चला. हा मंदिराचा पूर्ण परिसर. ही कमान. आपण इथे बसू पण शकतो. इतकं सुंदर केलंय. इथे बसण्यासाठी वगैरे आपण थोडा वेळ इथे बसू शकतो. फक्त इथे कचरा वगैरे करायचा नाही, का तर इतकी स्वच्छता इथे केलेली आहे. त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला पाहिजे. हा पूर्ण आहे जो मंदिराचा परिसर. इथे चप्पल स्टँड वगैरे आहेत. आपण इथे चप्पल स्टँड ठेवून आपल्याला पुढे मंदिराकडे दर्शनासाठी जायचं आहे. पाहू शकता किती सुंदर झाडी वगैरे आहे. इथे बसण्यासाठी पण सोय केलेली आहे. आपण इथे बाहेर येऊन आरामात याच्यावरती बसू शकतो, अशी ही सोय केलेली आहे. इथे छोटे छोटे ब्लॉक आहेत इथे बसण्यासाठी. मार्बलचेच हे बनवलेलं आहे. छोटे छोटे बाग बनवलेत. प्रत्येक ठिकाणी आहे हे. खूप ठिकाणी, खूप मोठं आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिथे आपण जाऊ थोड्या अंतरावरती ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतील. आता आपण जातोय रूम्सकडे. आपल्याला जर रूम बुकिंग करायचं असेल तर आपण इथे यायचं. रूम नोंदणी कार्यालय तुम्हाला मी दाखवेल. हे आहे रूम नोंदणी कार्यालय. इथे रूम एन्क्वायरी साठी आपण यायचं आहे. आणि हे भक्ती निवास क्रमांक जे 1 आहे, इथनं आपल्याला मध्ये जायचं आहे. आणि आपल्याला जर वेटिंगवर जर थांबावं लागलं तर आपल्याला इथे बसण्याची सोय केली आहे त्यांनी. आपल्याला रूम जर अवेलेबल नसतील तर आपल्याला थोडा वेळ वेटिंगवरती थांबावं लागू शकतो. त्यावेळी आपण इथे बसू शकतो. बॅग वगैरे आपल्याला ठेवू शकतो. आणि आपल्याला रूम बुकिंगसाठी इथनं मध्ये जायचं आहे.
हे इथे काउंटर आहे. इथे आपण जाऊन चौकशी वगैरे करू शकतो. इथे चौकशी कक्ष आहे आणि इथे आपल्याला ज्या काही रूम पाहिजे असतील 2 बेडच्या किंवा 3 बेडच्या किंवा सिंगल बेड सगळ्या सुविधा इथे आहेत. आणि इथे आपलं बुकिंग झाल्यानंतर आपल्याला इथून चावी वगैरे मिळते आणि मग आपण आपल्या रूमकडे जायचं आहे. हा पूर्ण परिसर गजानन महाराज संस्थानाचा आहे. राहण्याची इतकी उत्तम सोय आहे. मला तर खूप आवडलं इथलं ठिकाण आणि जेवणाची अगदी उत्तम व्यवस्था. घरच्यासारखं वाटत आहे मला इथे. असं काही वाटत नाही की आपण कुठेतरी नवीन ठिकाणी राहायला आलोय, कारण इथलं वातावरण इतकं सुंदर आहे. सेवेकरी, इथली लोक, इथले कर्मचारी अत्यंत मायाळू स्वभावाची आणि व्यवस्थित आहेत. असं वाटत नाही की आपण कोणाला तरी अनोळखी व्यक्तीशी बोलतोय, असं काही नाही. अगदी व्यवस्थित वातावरणच इथलं मुळात खूप भक्तिमय आणि व्यवस्थित आहे. राहण्यासाठी आम्ही एकदम व्यवस्थित आणि उत्तम ठिकाण निवडले असं मला मनाला वाटत आहे माझ्या. आता मी तुम्हाला जेवण्यासाठीचं ठिकाण दाखवीन. इथनं थोडंसं मंदिरापासून गजानन महाराजाचं जे मंदिर आहे त्याच्या अगदी पाठीमागेच जेवणाची व्यवस्था आहे. थोडंसं आपण चालत गेलं पुढे की आपल्याला ते ठिकाण दिसून जाईल. तिथे बाहेर चप्पल वगैरे ठेवायच्या आणि आतमध्ये जेवायला जायचं आहे. जेवणाचे दर तर एवढे स्वस्त आहेत. आपल्याला सकाळी नाश्ता मिळतो, पोहा, उपमा, चहा, कॉफी हे सगळं मिळतं. आणि किमती तर खूप. उपमा 15 रुपये प्लेट आपल्याला मिळतो, पोहा 10 रुपये, जेवण पोळी भाजी भात वरण आपल्याला 50 रुपये प्लेट असं इथे मिळतं. एवढ्या कमी दरामध्ये कुठे जेवण मिळतं तर इथे. आणि हे जेवण सगळं आपण जसं घरगुती बनवतो त्या पद्धतीचं जेवण आहे, कारण एवढ्या कमी आणि स्वस्त दरामध्ये जेवण इथे मिळतंय म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. बाहेर आपण साधा नाश्ताही केला तर किती महाग जात होतो, इथे जेवण फक्त आपल्याला 50 रुपयामध्ये मिळतं आणि तेही इतकं हायजेनिक आणि एवढं व्यवस्थित पोट भरून जेवण. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही खाऊ शकता. हे आहे प्रसादाचं ठिकाण म्हणजे जेवणाचं. हे राधाकृष्ण आहेत, त्यांना आपण नमस्कार करूया. आणि पुढे जाऊया. इथून आपल्याला मध्ये गेल्यानंतर इथे देणगी काउंटर आहे आणि प्रसादालय भक्तिनिवास. इथे आपल्याला आपल्याला जे काही जेवण किंवा नाश्ता वगैरे करायचा आहे त्यासाठी आपण इथनं कूपन घ्यायचं, टोकन, आणि मग आपण पुढे जायचं. गजानन महाराजांचा इथे फोटो आहे, नमस्कार करूया. आणि इथे अशी सोय आहे. हे प्रसादालय आहे, इथे जेवणाची सोय. अगदी व्यवस्थित. तुम्हाला कुठेतरी काही कचरा वगैरे काही दिसतं का? एवढं व्यवस्थित असं हे जेवणासाठीचं उत्तम ठिकाण आहे. आणि आपल्याला हवं तेवढं पोट भरून इथे आपल्याला अन्न दिलं जातं जेवायला. पाण्याची सोय, इथले कर्मचारी लोक पाहू शकता. सगळ्यांचं एक ड्रेसिंग आहे व्यवस्थित, एकच त्यांनी ठरवलेलं. हा तो परिसर, इथे आपल्याला जेवायला यायचं असतं. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी रूम्स मिळतील. हे पहा किती सुंदर आहे हे. इथे आपल्याला आपल्याला 1 रूम लागत असेल, 2 लागत असतील, आपल्याला पाहिजे असतील तेवढा इथे आपल्याला रूम मिळू शकतात. असे भरपूर छोटे असे इमारती इथे बनवलेल्या आहेत. प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला राहण्यासाठीच्या रूम्स आहेत. कुठल्या रूममध्ये 3 बेड, कुठल्या रूममध्ये 4 बेड, कुठल्या रूममध्ये 2 बेड, आणि काही रूममध्ये एकाच ठिकाणी भरपूर बेड्स आहेत. आणि तिथे आपल्याला जर सिंगल बेड पाहिजे असेल तर सिंगलही मिळून जातो. आपण जर जास्त जण असू तर आपल्याला 4 बेड, 5 बेड, 6 बेड अशी या संख्येत सुद्धा इथे आपल्याला राहण्यासाठी उत्तम जागा दिली जाते. आणि जर आपण एकटेच असू आणि आपल्याला थोड्या वेळासाठीच राहायचं आहे तर आपल्याला सिंगल बेड पण इथे मिळतो आणि त्याची किंमत फक्त 60 रुपये आहे. 60 रुपयामध्ये आपण इथे 24 तासासाठी राहू शकतो. लॉकर्स दिले आहेत, लॉकर्समध्ये आपण आपला बॅग वगैरे ठेवू शकतो. अगदी सुरक्षित आहे. आणि आपली जर फॅमिली मोठी असेल तर आपल्याला 4 रूमचे कॉट असलेले एक
चार रूमचे बेड असलेलं एक रूम आपल्याला सेपरेट दिलं जातं. त्याचं पण चार्जेस काही फार जास्त नाहीत. 3 बेडचं, आता आम्ही 3 बेडचं घेतलं आहे तर 450 असं काहीतरी चार्ज 24 तासाचं. खूप कमी आहे. बाहेर जर आपण पाहिलं तर हॉटेल्समध्ये तर खूप जास्त चार्जेस लागतात आणि त्या दरम्यान इथे खूप कमी दरामध्ये इथे राहायला मिळतं. आपण आरामात इथे राहू शकतो. आणि जेवणाचे तर सांगायचं म्हटलं तर घरच्यासारखं, अगदी घरच्यासारखं जेवण आहे. 15 रुपयापासून इथे नाश्ता मिळतो. उपमा 15 रुपये, 10 रुपये पोहे आणि जेवण पोळी भाजी भात वरण आणि 2 भाज्या असं जेवण इथे फक्त 50 रुपयांमध्ये मिळतं. ते आपल्याला सकाळी नाश्ता मिळतो आणि नंतर मग 12 ते 3पर्यंत काहीतरी 2-3पर्यंत आपल्याला जेवण मिळतं. परत अजून संध्याकाळी पण आपल्याला चपाती पोळी भाजीचं पूर्ण जेवण आपल्याला इथे मिळतं. आणि इतकं गरमागरम जेवण, अगदी समोर बनवलं असं एकदम फ्रेश जेवण आपल्याला इथे जेवायला मिळतं. जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि मग आपण पुढे आपला जो काही प्रवास आहे, आपल्याला जिथे कुठे जायचं आहे दर्शनासाठी, इथली ठिकाणं पाहण्यासाठी, ते आपण इथे आरामात राहून आपण हे सगळं पाहू शकतो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर मात्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मधुर मुग्ध मुरली हरी हाथ भाए, हरी दुख हरे जो हरी शरण आए। मधुर मुग्ध मुरली हरी हाथ भाए, हरी दुख हरे जो हरी शरण आए। हरि दुख हरता हरि सुख करता, हरि हरि हर नाम जपना। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम, हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम, हरे हरे। पनघट पे राधा खड़ी मुस्कुराए। शाम तेरी मुरली मधुर धुन सुनाए, पनघट पे राधा खड़ी मुस्कुराए। हरी जगत के पालनहारी, माखन चोर है कृष्ण मुरारी। हरि दुख हरता हरि सुख करता, हरि हरि हर नाम जपना। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे।